टाळ्यांनी स्वागत करूया मोना कामत. मोना, तुला बघितलं काय म्हणावं असं वाटतं माहिती आहे काय? गुड इव्हनिंग टीचर. कसं वाटतंय पुढच्या फेरीत येऊन? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. कॉन्फिडंट अबाउट युअर परफॉर्मन्स नाउ? या. वंडरफुल. ऑल द बेस्ट. स्वप्न तू विसरून जा. चांदण्या रात्रीत लेते स्वप्न तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीत लेते स्वप्न तू विसरून जा. आणिले धागे तुझे तू मीही माझे आणिले. गुंफिला जो गोफत्याचा पीळ तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीत लेते स्वप्न तू विसरून जा. छान झालं गाणं. आणि नेमकी 2 दिवसापूर्वीच कोजागिरी झाली आणि तू हे छान गोड गाणं म्हणालीस. थोडं मला गाणं ना रोखठोक वाटलं, अगदी खरं सांगायचं तर. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. थोडं म्हणजे काही इलाज नाहीये, पण तुला असं विसरायला लागेल बाबा, आता काय करणार. हे एक्सप्रेशन आलं ना तर मग सुराकडे वगैरे लक्ष जात नाही. पुढच्या वेळेपासून ना काय एक्सप्रेशन गाण्याचं वन लाईनर एक्सप्रेशन असतं काहीतरी, तर ह्याच्यातलं वन लाईनर एक्सप्रेशन काय की आपल्याला दोघांना इलाज नाहीये, जाऊ दे. तर हे जाऊ देचा जो उसासा आहे ना की हां, तो गाण्यात आला असता तर गाणं अजून छान झालं असतं. माणिकताईंनी गाऊन अतिशय अजरामर केलेलं असं हे गाणं आहे. आणि मी शास्त्रीय गायिका आहे आणि माझं आता तुम्ही भावगीत ऐका असं कधीच त्यांनी गायलं नाही. तर मला असं वाटतं ते खूप घेण्यासारखं होतं माणिकताईंकडून, की तो एक निरागस भाव किंवा त्या शब्दांना न्याय देऊन गाणं हे माणिकताईंनी खूप सुरेखरित्या सांभाळलं आयुष्यभर. खूप शिकण्यासारखं आहे. आणि सलील म्हणला तसंच मला थोडंसं वाटतं की थोडे इमोशन्स कमी पडल्यासारखे वाटले मला. यांनी ज्या पॉइंट्स सलीलनी आणि सावलीनी सांगितले, हे दोन्ही पॉइंट्स अतिशय व्हॅलिड आणि योग्य आहेत. मोनाकडे 2 प्रकारची मोनानी गाण्यांची रेकॉर्डिंग देखील शोधून काढली होती. त्याच्यामधलं एक प्रायव्हेट मैफिलीतलं होतं आणि दुसरं रेकॉर्डेड होतं. तर दोन्हीचा मधला काही गोष्टी घ्यायचा प्रयत्न केला गेला होता. पण एनिवे, पण आता जे परफॉर्मन्स झाला त्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की जरी आपल्याला असंच गायचं ठरलं की आपण रेकॉर्डेड जे आहे तसंच गायचं ठरलं जरी आपलं किंवा आपल्याला सांगितलं गेलं तरी सुद्धा ते सुरात गाणं हे आपलं काम आहे. तर आपण पुढच्या राऊंडच्या वेळेला आपण ह्याचा विचार नक्की करून अजून चांगल्या प्रकारे काहीतरी प्रयत्न करू पुढे जाण्याचा. पर्यंत मिळालं म्हणा. ऑल द बेस्ट. थँक्यू.